संख्या व संख्यांचे प्रकार। प्रथम आपण प्रकार बघूयात। समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या एवढ्या प्रकारांची आपण आज सविस्तर माहिती मिळवूयात। पहिला प्रकार आहे समसंख्या। मग समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते आणि समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो। उदाहरणार्थ बघा, 560, 312, 436 आणि 4568। प्रत्येकाच्या एकक स्थानी बघा बरं, पहिल्या संख्येमध्ये 0, दुसऱ्या 2, तिसऱ्यामध्ये 6 आणि चौथ्यामध्ये 8 हा अंक असतो। पुढचा संख्येचा प्रकार आहे विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते। विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांपैकी एखादा अंक असतो। उदाहरण बघा, 231, 547 आणि 709। पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 1, दुसऱ्या 7 आणि तिसऱ्या 9। तिसरा प्रकार आहे मूळ संख्या। ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे 2च काय असतात? विभाजक असतात। त्याला काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात। आणि 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या आहेत। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97। संयुक्त संख्या। 2 किंवा अधिक संख्यांच्या गुणाकारामुळे ज्या संख्या तयार होतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात, किंवा ज्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते। उदाहरण दिले बघा इथे, 6चे विभाजक कोणकोणते आहेत? 1, 2, 3 आणि 6। दुसरा दिले बघा, 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 11 गुणिले 2 11 दुणे 22। म्हणजे 6, 9 आणि 22 या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत। आणि 1 ते 100 मध्ये एकूण 74 ह्या संयुक्त संख्या आहेत। जोडमूळ संख्या। 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात। 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या बघा, 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61 आणि 71 व 73। सहमूळ संख्या। ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्या सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या होत। उदाहरणार्थ 15 व 16, 25 व 28। क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात। नैसर्गिक संख्या मोजण्यासाठी 1, 2, 3, 4, 5 अशा अनेक संख्यांचा आपण वापर करतो। या संख्यांना मोजसंख्या म्हणतात आणि मोजसंख्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतात। 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही।
पूर्ण संख्या. शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या होय. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 312, 4501. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. पूर्णांक संख्या. सर्व धनसंख्या 0, सर्व ऋणसंख्या मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. परिमेय संख्या. सर्व पूर्णांक व अपूर्णांक संख्या यांना सामावणाऱ्या संख्या समूहास परिमेय संख्या समूह असे म्हणतात. जर m हा कोणताही पूर्णांक असेल तर n हा कोणताही शून्यत्तर पूर्णांक असेल तर m अंश छेदस्थानी n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात आणि परिमेय संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये. अपरिमेय संख्या. परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या संख्यारेषेवर असतात. त्या परिमेय नसतात म्हणजेच अपरिमेय असतात. उदाहरण दाखवले बघा करणी चिन्हामध्ये 2 आणि 5. आणखी व्याख्या सांगता येईल अपरिमेय संख्येची की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. आता करणी याच्यामध्ये दाखवले बघा 2. त्याचं जे रूप आहे ते कसं आहे? अखंड आहे पण आवर्ती नाही. अशी जी संख्या असते ती अपरिमेय संख्या असते. वास्तव संख्या. ज्या संख्या संख्या रेषेवर बिंदूंनी दाखवता येतात त्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. सर्व परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात. तसेच सर्व परिमेय संख्या ह्या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. तसेच असंख्य अपरिमेय ज्या संख्या आहेत त्या संख्या देखील कशा आहेत? वास्तव संख्या आहेत. चौरस संख्या. वर्ग संख्यांना चौरस संख्या म्हणतात. 100 पर्यंतच्या चौरस संख्या 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. आणि शेवटची संख्या प्रकार आहे शेवटचा त्रिकोणी संख्या. क्रमागत 2 संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. 3 × 4 / 2. 3 × 12, 12 / 2. दोन्ही 12ला भागल्यानंतर बेसक 12 म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे 1 + 2 = 3. 1 + 2 + 3 = 6. या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्या ज्या आहेत ह्या मिळतात. धन्यवाद.